तर अंबरनाथ मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। फटाके फोडणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। 11 महिन्यांची चिमुकली असलेल्या घराजवळ फटाके फोडण्यात आले होते। तर फटाके फोडणाऱ्यांवर आता शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसरीकडे फटाके फोडा असं सांगितल्यानं त्यांना राग आला होता, तर कार जवळच फटाके फोडल्यानं कारची काचही फुटलेली आहे। जेपी सिम्फोनी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जय गायकवाड पत्नी आणि 11 महिन्यांच्या मुलगी खरं तर तिथे राहतात। गुरुवारी रात्री 1:30च्या सुमारास काही लोक त्यांच्या घराजवळ फटाके फोडत होते आणि त्यामुळे त्यांच्या 11 महिन्याच्या मुलीला त्रास होत होता। जय यांच्या पत्नीने या तरुणांना मोकळ्या जागेत दुसरीकडे फटाके फोडा असं सांगितलं। याचा राग या तरुणांना आला आणि त्यातील एका तरुणानं जय यांच्या सीएनजी कार पार्किंग केलेल्या ठिकाणी फटाके फोडले। त्यामुळे जय यांच्या कारची काच देखील फुटली। दरम्यान या प्रकरणी आता अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भानुप्रताप यादव, सचिन यादव, राहुल भालेराव, प्रकाश सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।